माझ्या घरात सगळ्यांची आवडते आणि सगळ्यांची फेव्हरेट म्हणजेच आळूवडी. आळू ही आपण खाल्लीच पाहिजे. आपल्या शरीरासाठी आळू खूप फायद्याची आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक असते बरं का. आता बऱ्याच जणांना आळूवडी करताना काय प्रॉब्लेम होतो, की आळूवडीचा रोल बनवायला येत नाहीये. आज आपण बिना रोल बनवता बनवणार आहे कुरकुरीत, क्रिस्पी, भरपूर लेयरवाली आणि चटपटीत अशी आळूवडी. करायला अगदी साधी सोपी आहे. खायला तेवढीच टेस्टी लागते बरं का. सगळ्यात पहिले आपण आळूचे पानं चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बरं का. हे अगदी देशी आळू आहे आणि अगदी घरचे आळू आहेत बरं का. आता अशा पद्धतीने चांगलं झटकून घ्यायचंय पाणी. आता आळूवडी बनवण्यासाठी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं आपल्याला फिरवून ठेचा तयार करून घ्यायचा आहे बरं का. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3 वाटे बेसन पीठ घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हा तयार करून घेतलेला ठेचा पण घालायचा आहे. आता आळूवडी चांगली चटपटीत होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही पाववाटी तांदळाचं पीठ पण घालू शकता बरं का. 1 चमचा धने पावडर घातलेले आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1.5 चमचा पांढरं तीळ घालायचं आहे. तीळ नक्की घालायचे आहे. तिळामुळं आपली वडी कुरकुरीत क्रिस्पी होते आणि चुटकीभर हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे साऱ्या मसाल्यामुळं आपल्या आळूवडीला टेस्ट खूप छान येणार आहे आणि थोडं-थोडं पाणी घालून हे सगळं चांगली आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे बरं का. ही पेस्ट आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही करायची आणि खूप जास्त पातळ नाही घ्यायची. आता आळूवडी घशामध्ये चरचर करू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी मी चिंच गुळाचं पाणी घातलेलं आहे बरं का. आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. याच्यामुळं वडीला टेस्ट पण छान येते. आता पानं जर निबार असतील, तर त्याच्या शिरा अशा कट करून घ्यायच्या आहेत बरं का, अशा पद्धतीने आणि बेलण्याने लाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सारे त्याच्यामुळं पानं असे लवचिक होतात आणि सारे असे शिरा कट करून बेलण्याने लाटून घेतलेले आहेत. आता इकडे आपल्याला वड्या उकडण्यासाठी मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे स्टीमर असेल, तर तुम्ही स्टीमरमध्ये उकडू शकता. माझ्याकडे स्टीमर नाही आहे. तर त्याच्यामुळं एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचे आहेत. वड्या ह्याला चिकटणार नाही आहे तेल लावल्यामुळं. बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आणि चाळण आपल्याला ह्या कढईमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मस्त अशी वाफ येऊन द्यायची आहे. आता इकडं वाफ येते तिकडं तोपर्यंत आपण वड्या बनवायला सुरुवात करूया. आता मी एक पान बघा उलट्या साईडने ठेवलेलं आहे आणि आता प्रत्येक पान मी कसं ठेवते हे लक्षात ठेवा बरं का. बघा, एक उलटं ठेवले, एक आता याच्यानंतर एकाच तोंड खालच्या बाजूने, एकाचं तोंड वरच्या बाजूने. प्रत्येक पान उलटंच आहे, पण तोंड असे विरुद्ध दिशेने ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 9 ते 10 पानं ठेवायची आहेत बरं का. याच्यामुळे काय होणार आहे, आपण जे वड्या बनवणार आहे, त्या वड्यांना लेयर असे खूप छान येतात आणि कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि हे वड्या कोणाला पण बनवता येतात. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवले, तर तुम्हाला ते बनवायला अगदी साधे सोपे आहे. साधी सोपी पद्धत आहे ही आणि हे पीठ लावताना एकदम पातळ लावायचं आहे. याच्यामुळं काय होतं, पानाची टेस्ट पण छान येते आणि वडी पण कुरकुरीत क्रिस्पी बनते बरं का. आणि कितीही पानं आपण याच्यावरती ठेवले तर अजिबात जाड होत नाही. आता वरच्या साईडने थोडंसं फोल्ड करायचंय, खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करायचंय, साईडने थोडं-थोडं फोल्ड करायचं. अशा पद्धतीने आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. बघा, आता याच्यावरती तुम्हाला तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यामुळं बघा, दिसायला पण किती छान दिसते आणि तीळ असं खाताना पण असं कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो. आता आपलं बघा
चांगली वाफ आलेली आहे. त्याच्यामध्ये हा चौकोन ठेवायचा आहे चाळणीमध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे उकडून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये उकडते तोपर्यंत आपण इकडं दुसरे चौकोन तयार करून घेतलेला आहे. याला पण 10 ते 12 पानं मी वापरलेले आहेत. त्याच्यावरती तीळ लावलेले आहेत. आता बघा चांगलं आपले वडे बघा वाफवून झालेले आहे. कलर पण किती छान आलेला आहे. आता तीळ लावल्यामुळे किती छान दिसतंय. आता थंड होऊन द्यायचंय आणि थंड झाल्यानंतरच काढायचंय बरं का, नाहीतर ते तुटेल. आता हे थंड होते तोपर्यंत दुसरा चौकोन आपण उकडायला ठेवणार आहे. ते उकडते तोपर्यंत आता हे थंड झाल्यानंतर आपण हे कट करून घेणार आहे. तिच्या एकसारख्या वड्या कट करायच्या आहेत आणि बघा आपल्या ह्या वड्याला लेयर पण खूप छान आलेला आहे. बघा किती मस्त आलाय. जसं शंकरपाळ्याला लेयर येतात ना, त्या पद्धतीने लेयर आलेल्या आहेत. आता एक-एक पट्टी एकावर एक अशी उचलून ठेवायची आहे. याच्यामुळे काय होतं आपल्या एकसारख्या पट्ट्या कट केलेल्या जातात आणि आता याच्या वड्या कट करताना पण तुम्हाला एक वडी घ्यायची आहे आणि ती वडी अशी एकावर एक ठेवायची आहे आणि पुढं-पुढं कट करायची आहे. म्हणजे एकसारखे वडीला आकार येतो बरं का आणि लेयर पण असे मस्त आलेले आहेत आणि ह्या वड्या तुम्ही अशाच खाल्ल्या तरी चालतात. उकडलेल्या वड्या पण खूप टेस्टी लागतात आणि खूप भारी लागतात. जे डाएट करतात आणि ज्यांना असं तेलकट खायला आवडत नाही, तर त्यांनी अशा पद्धतीने वड्या खाल्ल्या पाहिजे त्या. बघा, आपल्या ह्या उकडलेल्या वड्या तयार आहेत. बघा लेयर पण किती आलेले आहेत तुम्हाला दिसते. आपण तळलेल्या नाहीत तरी पण. हे पहा, आता आपण वड्या तळणार आहेत आणि याच्यातल्या काही वड्या मी तळणार आहेत. बाकीच्या मी एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवणार आहेत. 8 दिवस फ्रिजमध्ये राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते वड्या डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा अशाच खाऊ शकता. आता बघा दोन्ही बाजूनी चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. क्रिस्पी होऊन द्यायच्या आहेत. खूप जास्त अशा तळायच्या नाही आहेत. कलर येऊन द्यायचा नाहीये त्याला. बघा मस्त अशा कुरकुरीत अशा लेअरवाल्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि हे तळलेल्या वड्या आणि हे उकडलेल्या वड्या. तर हे गरम-गरम वड्या खायला खूप भारी लागतात बरं का. टोमॅटो सॉस आणि त्याच्याबरोबर ह्या गरम-गरम वड्या किंवा डाळ-भात आणि त्याच्याबरोबर ह्या वड्या खूप मस्त लागतात आणि ह्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत आपण असंच नवीन-नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय.